हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज 13 दिवस झालेले आहेत आजी जाऊन आमच्या, आणि आज 13व्या दिवशी ना मी मस्त देवांची अशी पूजा केलेली आहे. देवांना म्हणजे आंघोळ वगैरे घातलेली आहे त्यांना, आणि माझ्याकडे फुलं आलेली झाडाला. तर तेच जास्वंतीला फुलं आलेली, मोगऱ्याला फुलं आता येत नाही आहे 2 दिवस झालं. तर जास्वंतीची फुलं वगैरे वाहिलेली आहेत देवांना, आणि मस्त पूजा केलेली आहे बघा आज. त्याच्यानंतर बघा मी आज बनवत आहे विहांसाठी टिफिनला शेपूची भाजी आणि चपाती बनवणार आहे. त्याचबरोबर बघा कालचं जे ज्वारीचं ते धिरडं बनवलेलं ना मी, ते विहानला ना खूप आवडलं. मम्मा मला आज पण तेच दे असं बोलत होता तो टिफिनला. म्हणून मी ना आज घाईघाईमध्ये ते पण केलं. कारण आज ना परत तो नाश्त्याला तेच खाणार होता. मला बोलत होता मला तेच नाश्त्याला दे खाण्यासाठी, आणि टिफिनला पण दे. पण कसं आहे माहिती आहे का, आता ना 2 टिफिन द्यायचे आहेत त्याला. त्याच्यामुळं मला भाजी चपाती आणि जे स्नॅक्स म्हणजे नाश्त्यासाठी आहे ना ते पण मला द्यायचं होतं. म्हणून मी ना आज ज्वारीचं धिरडं परत करायला घेतलं, आणि इकडं ना शेपूची भाजी करते मी. तर बघा शेपूची भाजी आधीच मी धुवली होती. धुवून स्वच्छ ना 4 पाण्याने धुतली होती मी, आणि सुकत ठेवली होती चाळणीमध्ये. त्याच्यानंतर ना मिरची कापून घेतली हिरवी, उभी काट करून घेतली, आणि लसूण, जिरं, मोहरी बस एवढंच टाकते. मी नेहमीच एवढंच टाकते. आणि मुगाची डाळ टाकायची आहे बघा. तर फोडणीमध्ये लसूण, जिरं, मोहरी आणि हिरवी मिरची टाकल्यानंतर वरून शेपू टाकायची कट केलेली. आणि बघा त्याच्यामध्ये थोडीशी नरम झाली ना शेपू की मग त्याच्यामध्ये टाकायची मुगाची डाळ. तर बघा आज ना मी डायरेक्ट धुवून मुगाची डाळ घेतली होती. जर भिजवली ना तर मग लवकर शिजते, पण आज धुवून घेतलेली, आणि भाजीमधलं पाणी पूर्ण निसरून गेलेलं. त्याच्यामुळं मला ना आता बघा थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे ह्याच्यामध्ये. डाळ शिजण्यापुरतं तरी पाणी टाकायचं आहे मला. आणि त्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मी मीठ टाकून घेते आता, आणि थोडंसं पाणी टाकायचं बरं का. तर शेपू जरा जास्तच होती माझी, तर म्हणून ना मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा एवढ्या भाजीला. आता कोणी कोणी वाफेवर शिजवतं. वरती जरी प्लेटात पाणी ठेवलं असतं ना तरी ती शिजली असती, भाजी शिजली असती, डाळ पाहिजे तशी शिजली नसती. म्हणून ना मी त्याच्यामध्ये थोडंसं ना म्हणजे 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि मी म्हणजे काय व्हायचं माहिती आहे का, मला आत्ता आठवलं की जेव्हा आजीला मी अशी सुक्या भाज्या करायचे ना, तर आजी बोलायची की ना असं सुकं सुकं लागतं आहे तोंडामध्ये, तर त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवत जा भाजीमध्ये. म्हणून मी तेव्हापासून पाणी टाकायला लागले. नाहीतर मी आधी ना असं शेपूच्या किंवा मेथीच्या भाजीमध्ये पाणी टाकायची नाही मी, फक्त वाफेवरच शिजवायची. तर असो बघा इकडं ना घेतलेलं आहे मी कालच्यासारखंच बघा धिरडं बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर बेसनचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ घ्यायचं. आज मी थोडंसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण टाकलेलं आहे. चालतं तांदळाचं पीठ टाकलं तरी, किंवा रवाही टाकला तर चालतो. तर बघा आता मी बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलं आहे, आणि ज्वारीचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो टाकला, हिरव्या मिरचीचा कालचाच जो ठेचा होता ना लसूण आणि हिरव्या मिरचीचा, तोच मी ह्याच्यामध्ये वापरला आहे, आणि कसुरी मेथी टाकले, चवीपुरतं मीठ आणि हळद एवढं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. त्याचा एखादा ना ह्याचा मी शॉर्ट्स व्हिडिओ पण बनवून टाकेन लवकरच. कारण बघा मी जस्ट ट्राय केलेलं, आणि हे एवढी छान झालेली ना सगळ्यांनाच, म्हणजे माझ्या मिस्टरांनाही आवडली, स्वीटूला पण आवडलं ही रेसिपी, म्हणजे धिरडं जे आहे ना ज्वारीचं ते, आणि विहानला तर खूपच आवडलं. म्हणून त्याने आज मला परत मागितलेलं की मम्मा आज परत मला धिरडं दे म्हणून. तर असो इकडे बघा आता तवा मी ऑलरेडी म्हणजे गरम करायला ठेवलेला. आता त्याच्यावर रोजच्यासारखं बघा तेल टाकून कांद्याने पसरवून घेतलं सगळीकडं तेल, आणि त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला तव्यावर. म्हणजे काय होतं, आता तवा माझा रेडी होतोय. असं लगेच रेडी नाही होत, 2-3 वेळा असं करायचं, म्हणजे तेव्हाच तो तवा रेडी होतो. इकडून ना मध्ये मध्ये ना मी शेपूला पण हलवून घेते. कारण काय होतं माहिती आहे का, मग खालून कढई जी गरम असते ना मग ती खालूनच तापते आणि खालूनच शिजते भाजी.
शिजते भाजी. तर मग वरून म्हणजे हलवली ना, मग खाली वर केली तर मग खालची भाजी वर आणि वरची खाली होते आणि व्यवस्थित शिजते. म्हणून ना म्हणजे थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायची भाजी शिजेपर्यंत. कारण बघा, डाळ जर मी आधीच भिजवली असती ना तर मग लवकर शिजली असती. पण डाळ ना मी आज आधी शिजवायला नव्हती, म्हणजे भिजायला नव्हती ठेवली, मी डायरेक्ट घेतली. त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल आज शिजायला भाजी. तर इकडं बघा, मी आता पहिला जो धिरडा आहे ना ते टाकलेला आहे. तुम्ही याला काय म्हणा, पोळा म्हणा, पोळा पण असं म्हणजे हा पोळ्यासारखाच दिसतोय बघा बेसनच्या, पण हा बेसनचा पोळा नाही आहे, हे धिरडा आहे. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकली म्हणून ह्याला पिवळा कलर आला आहे. आता गावी बघितलं ना तर रसासोबत जर धिरडं खायचं म्हणलं ना तर आईनं फक्त त्याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायची आणि ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ मिक्स घ्यायचे आणि थोडंसं बेसनचं पीठ टाकायचे. बेसनचं पीठ जास्त टाकायचे नाही, मी तरी थोडंसं टाकलं ह्याच्यामध्ये जास्त. पण आईनं बेसनचं पीठ जास्त नाही टाकायची, फक्त गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असायचं. आणि ते काढायची ना तव्यावरचं आणि ते ना डायरेक्ट काटवट असायची, जी लाकडाची असते ना काटवट, आपण आता पीठ मळण्यासाठी जसं परात वापरतो ना भाकरीसाठी, तशी ना तेव्हा ती काटवट असायची. तर त्याच्यामध्ये टाकायची, ती लाकडाची असायची, त्याच्यामुळे ते चिटकायचे नाहीत खाली. खूप छान लागायचे ते रसासोबत, मला तर अजून पण आठवतं. पण आता तेवढे परफेक्ट मला जमत नाहीत, खूप जाळीदार होतं. ॲटलिस्ट माझे तरी जरा जाड होत आहेत बघा. पण आई जेव्हा बनवायची ना खरंच खूप छान बनवायची ते. आणि आता माझ्याकडे हा भिड्याचा तरी तवा आहे, तेव्हा तर आई लोखंडाच्या तव्यावर बनवायची. भाकरीचा जो तवा असायचा ना त्याच्यावरच. कसं बनवायचे काय माहिती, आईलाच ते जमायचं. तर असं बघा, इकडं चाललेलं आहे माझं म्हणजे धिरडे बनवणं. त्याच्याचबरोबर ना इकडं मी घेतलेलं आहे बघा पीठ मळण्यासाठी, कारण चपाती पण बनवायची आहे. साईड बाय साईड सगळी कामं करायची असतात मला. आणि बघा, एका हातात पीठने हात माखलेला आहे माझा गव्हाच्या आणि एका हाताने चालू आहे, दोन्ही कामं चालू आहेत पटापट. कारण विहानला ना डब्बा मला कसंही करून ना 8:45पर्यंत मला सगळं रेडी करायचं असतं, दोन्ही टिफिन नाश्ता वगैरे सगळं काही रेडी करायचं असतं. आणि अजून त्याला ना कुठले बुक्स वगैरे भरायचं त्याला एवढं काही समजत नाही आहे, तर त्याची बॅगही भरायची असते. पण एक मात्र मला ना माझ्या मिस्टरांची हेल्प असते की ते ना सकाळी दोघांनाही आंघोळ्या घालतात बरं का. तेवढं मात्र टेन्शन माझं नाही आहे. आंघोळ घालतात, केसांना तेल वगैरे लावणं. आणि आता सध्या पूजा नाही आहे म्हणा करण्यासाठी, पण ते पूजाही करतात बरं का सकाळी. देवपूजा करतात. मला म्हणजे मी सकाळी देवपूजेकडे जातच नाही सहसा, तेच करतात. तर इकडं विहान मला बोलत होता की माझे केस विंचर, आणि त्याने बघा कंगवा आणून ठेवला आहे किचनवर. नाहीतर तुम्ही म्हणाल कंगवा कसा काय किचनवर, तर विहानने आणून ठेवलेला. आता इकडं बघा, मी डाळ ना आधीच लावून घेतलेली, ते काही मी तुम्हाला दाखवलं नाही. डाळ आधीच लावून घेतली होती कुकरला, आणि कुकरच्या शिट्ट्या म्हणजे काय होतं माहिती आहे का, आधी डाळ लावून घेतली ना तर ते प्रेशर जातं आपलं इतर दुसरी कामं होईपर्यंत, आणि तेवढा वेळ थांबावं लागत नाही. आता बघा इकडं माझे म्हणजे सॉरी, इकडं ना माझं धिरडं पण होतं आहे आणि इकडं बघा माझी भाजी पण शिजली. तोपर्यंत बघा त्याचं प्रेशर गेलं कुकरचं. आता मी इकडं डाळ घोटून वगैरे घेते आणि डायरेक्ट त्याला फोडणी मारते. आता आज तर तिखट डाळ बनवणार आहे मी, तिखटवाली लाल तिखटमध्ये. तर बघा, डाळ शिजतानाच मी त्याच्यामध्ये ना कांदा आणि टोमॅटो टाकलेलं. आता कोणी कोणी काय करतं, फोडणीमध्ये कांदा टाकतं, पण मी डाळ शिजतानाच टाकते कुकरमध्ये. छान चव येते, तुम्हीही टाकून बघा. तुम्ही डाळ तडका कसा लागतो सेम त्या पद्धतीनं त्याचे टेस्ट असते, तुम्ही करून बघा. म्हणजे डाळ शिजतानाच ना लसूणही टाकलं ना तरी पण चांगलं लागतं बरं का. मी बऱ्याच वेळेला अशी पण करते, पण आज फक्त कांदा आणि टोमॅटोज टाकलेला आहे मी. आणि इकडं बघा, आता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं डाळीसाठी, आणि ते पाणी आता काढून घेतले. आता त्याच हंडीमध्ये बघा मी तेल टाकलं, त्याच्यात मोहरी टाकली, जिरं टाकली, आणि आता त्याच्यामध्ये टाकते बघा हा लसूण. तर ती हंडी ना खूप तापलेली, मी इकडं म्हणजे हे धिरडं मी तव्यावर टाकत होते ना तोपर्यंत हंडी खूप तापलेली, म्हणून मी गॅस थोडा वेळ बंद केला आणि फोडणी देईपर्यंत. तरी पण बघा एवढी तापलेली हंडी की तेवढ्यामध्ये माझा व्यवस्थित तडका बसला, एवढी गरम झालेली हंडी. आता इकडं बघा त्याच्यामध्ये ना मी थोडंसं मसाला टाकला, आपलं लाल तिखट असतं ना ते, आणि हळद पण मी आज तेलातच टाकून घेतली, कारण मी डाळीत टाकली नव्हती आज, हळद विसरली. म्हणलं जाऊ दे आता डायरेक्ट तेलातच टाकूया. आणि बघा डाळ थोडीशी जरी मी लेट काढली असती ना तर माझी डाळ आज करपली असती. लक्ष द्यावं लागतं खूपच. एक सकट आता मला असं वाटतं ना, जर 4 शेगडीची असती ना माझी, 4 गॅसवाली शेगडी असती ना तर खूप लवकर झालं असतं अजून, माहिती नाही.
पण 2 वाजता ह्याच्यावर आहे ना तर वेळ लागतोच मला. तर इकडे बघा किती छान माझे बघा जे धिरडे आहेत किती छान उठत आहेत बघा. आता डाळीला बऱ्यापैकी असं उकळ आलेली आहे बघा. आणि इकडं माझी म्हणजे डोसे म्हणा किंवा तुम्ही धिरडं म्हणा तेही तयार होत आहेत. माझ्यात ना म्हणजे बोलताना सतत डोसेच येते, धिरडं येतच नाही. पण हे धिरडं आहे. डोसे बनवतो आपण रव्याचे किंवा तांदळाचे असतात, हे ज्वारीच्या पिठाचं आहे. तर धिरडं आहे. फक्त ज्वारीच्या पिठाचं धिरडं होत नाही, ते लगेच ना तुटतात. त्याच्यामुळं मध्ये ना गव्हाचं पीठ नक्की टाका आणि बेसन पीठही थोडंसं टाका, म्हणजे त्याच्यामुळं चांगलं असं टेस्ट येते. आता लगेच ना मी घेतलेल्या आहेत इकडं चपात्या बनवण्यासाठी. आता लगेच विहानला डबाही भरून द्यायचा आहे मला. नेहमीप्रमाणे चपात्या मी 4 फोल्डिंगच्याच करते, मध्ये तेल लावूनच बनवते मी. आता मला दोन्हीकडे हात चालवायचा आहे. इकडे मला धिरडे पण बनवायचे आहेत आणि इकडे डोसे पण बनवायचे आहेत. तर एवढा टोपामध्ये ना माझे 6 ते 7 धिरडे झाले बरं का. बनवता 6 ते 7 धिरडे झाले माझे आज. आणि बनवते ना तोपर्यंत विहान आणि सिटू पण खायला घेतात, की त्यांना आंघोळ करून आलं ना, दोघांनाही नाश्ता पाहिजे असतो. तुम्ही बघतच असाल आत्तापर्यंत मी तुमच्यासोबत सर्व काही शेअर करत आलेलीच आहे माझ्या मुलांबद्दल. त्यांना अजिबात काही बाहेरचं देत नाही मी जे बनवते ना तेच माझी मुलं खातात. तर बघा आपण जेव्हा घरात राहतो ना तर पूर्ण आपलं 100% द्यायचा मी प्रयत्न करते मुलांना. आणि त्याच्यामुळंच कदाचित दोघंही हेल्दी आहेत असं म्हणजे मला तरी असं वाटतं. नजर नको लागो, पण दोघंही हेल्दी आहेत. खाऊन म्हणजे खाणं पिणं सगळं काही घरातलंच असतं त्यांना. म्हणून माझं ना ॲक्च्युली काय आहे माहिती आहे का, गॅस खूप स्लो चालतं आहे. त्याच्यामुळं ना माझा तवा तापायला थोडासा वेळ लागतो आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल गॅस किती वेस्ट जातो आहे, तर असं नाही आहे. माझा ना तवा म्हणजे गॅस खूप स्लो चालतो आहे, त्याच्यामुळं ना तवा तापायला थोडासा वेळ लागतो. आता इकडं ना माझं बघा बरोबर 8:30 वाजता माझं दूध येतं. तर दूध पण आलेलं आहे आणि इकडं घडीमध्ये ना माझे 8:30 वाजले आहेत. मी ते तुम्हाला शेअर नाही केलं, पण एक दिवस ना तुम्हाला मी माझं फुल म्हणजे 12 वाजेपर्यंतचं मी पूर्ण रुटीन तुम्हाला शेअर करेन, नक्कीच शेअर करेन. थोडं मोठा व्लॉग झाला ना तरी चालेल, पण मी तुम्हाला 12 वाजेपर्यंतचं माझं पूर्ण रुटीन मी तुम्हाला शेअर करेन नक्कीच. तर बघा इकडं ना मी मुलांना ना आधी त्यांचं झालेलं बरं का, धिरडं खाऊन झालेलं. तर आता त्या विहानला ना शेपूची भाजी खूप आवडते. शेपू, मेथी, कांदापात खूप आवडते त्याला. पालेभाज्या आवडीनं खातात दोघंही. तर मी दोघांनाही इकडं ना जेवायला दिलेलं. आणि ही जी आता आले ना, ही आहे अनु आहे, जी विहानसोबत आणि सिटूसोबत खेळायला आली. ती सुट्ट्याला आले आजी आजोबांकडे इकडं. आणि विहान बघा, विहान खरं सांगू ना खूप प्रेमळ आहे. त्याला एवढी माणसांची आवड आहे ना, त्याला सतत असं वाटतं की आपल्या घरामध्ये कोणी ना कोणीतरी राहावं. आई जर आली ना तर तो आईला जाऊच नको असं बोलत होता. आणि आता आम्ही गावी गेलेलो, आजी एक्सपायर झाल्या तेव्हा आम्ही गावी गेलेलो ना, तर तो सतत आईला बोलत होता. म्हणजे माझ्या सासूबाईंना तो बोलत होता की आई तू चल आमच्याकडे चल. पण त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं ना त्या काय आल्या नाहीत. तर येतीलच नंतर कधीतरी. आता इकडं बघा सगळ्या माझ्या चपात्या वगैरे बनवून झालेल्या. जसंच माझं बघा सगळीकडे हात चालतो. इकडं जसं माझं जेवण बनत आहे ना तसं मुलांनाही जेवण देणं चालू असतं. त्यांचं थोडं मध्ये काही काम असेल ना, कपडे घालणं वगैरे तेही चालू असतं. तर बघा आता इकडं झालेल्या आहेत माझ्या चपात्या वगैरे बनवून. आणि विहानसाठी आता लगेच टिफिन भरते. तर त्याला ना म्हणजे हे जे धिरडे आहेत ना ते आज 1.5 देते. काल मी एकच दिलेला, पण त्याला खूप आवडला. मला बोलत होता की मला टिफिनला पण तेच दे. पण असं चालणार नाही, 2 वेगळे टिफिन द्यावेच लागतील त्याला. आणि चपात्या खूप गरम होत्या, त्याच्यामुळं मी थोडंसं त्यांना थंड होण्यासाठी ठेवलं. आणि इकडं डब्यामध्ये ना मी लगेच इकडं भाजी भरण्यासाठी घेते शेपू. त्याला शेपू पण आवडते बरं का. आणि शेपू मस्त शिजलेली त्याचा रस्सा गावी ना आमच्याकडे तुरीच्या डाळीमध्ये बनवतात शेपू. मी कधीतरी तुमच्यासोबत ते नक्कीच शेअर करेन. ती भाजी मला सगळ्यात जास्त ना तशी भाजी आवडते. आम्ही तुरीच्या डाळीमध्ये शेपू टाकून जेव्हा बनवायची नाही, आणि ती ज्वारीच्या भाकरीसोबत एक नंबर लागायची. लाल तिखटमध्ये बनवायची. मी नक्कीच ते तुमच्यासोबत एक दिवस शेअर करेन. मला खूप आवडते तशी भाजी. तर बघा इकडं मी घेतलेलं आहे टिफिन भरण्यासाठी विहानचा. आणि त्याला आता दुपारसाठी ना 2 चपात्या दिलेल्या आहेत. आणि गाजर कालही होतं, पण माझ्या लक्षात नव्हतं त्याला गाजर देण्याचं, म्हणून मी आज परत त्याला गाजर देते. काल दिलं असतं तर बरं झालं असतं, पण लक्षातच राहत नाही. सकाळी एवढी घाई असते ना,
की विचारूच नका. तर आता निघालेले आहेत स्वीटू आणि खाली सोडण्यासाठी निघालेली आहे बघा विहानला. सोडायला जायचंय. जेवण बनवताना ना माझं गाऊन खूप ओला होतो आणि मला हात पण म्हणजे हात धुतले की पटकन माझे हात गाऊनवरच जातात म्हणजे पुसायला. काय माहिती ही सवय माझी कधी जाईल ती. तर मी पण खाली जाणार होते विहानला सोडण्यासाठी आणि मी दारच लॉक करायचं विसरून गेले, म्हणून मी पटकन येऊन दार बंद केलं आणि त्याच्यानंतर बघा मी लगेच खाली आली विहानला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. कारण विहानचा ना आज दुसरा दिवस आहे स्कूलचा. इकडे बघू काय झाले, बघू डोळ्याला तुझ्या. यावर्षी ना विहानला अशा गरमीच्या फोडी उठत आहेत. जर अजून वाढत गेल्या ना तर मला त्यांना ना हॉस्पिटलला दाखवावं लागेल. आणि स्वीटूचा बघा इकडे चालू आहे डान्स. कुठेही गेली ना तर डान्स चालू असतो. तुझी बॅग कुठे आहे स्वीटू? आलो होते. काल पहिल्याच दिवशी विहान स्कूलमध्ये गेला आणि बॉटलच विसरून आलाय. आता भेटते की नाही माहिती नाही. तर विहान गेला स्कूलमध्ये आणि बघा संध्याकाळी ना काल ती शेजारी जी बेबी आली ना तर तिची ना 5वी पूजायची होती. तर बघा इकडं 5वीची पूजा कोकणामध्ये कशी करतात मी तर ही पहिल्यांदाच पाहत होते. हे जे दिवे बनवलेले आहेत ना ते तांदळाच्या पिठाचे बनवले होते आणि मुटक्या बनवतात आणि जे बिरडा असतो ना त्याचे घुगऱ्या बनवतात. खूप छान होतं. त्या मुटक्याही खूप छान लागतात. मलाही खूपच आवडतं. हा पाटा वरवट आहे. पाठीमागं बाळांचे कपडे ठेवलेले आहेत आणि रुचकीचे पानाची पूजा केली आहे. तर बघा किती सुंदर आहे हे. तर बघा आजचा व्लॉग्स मी इथंच थांबवते. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.